दाद्या तो कांदे केलेत ना आता ते जातोय बायको घेऊन फवारा मार पप्पाने औषध आणून दिलीत मार आम्हाला काय येत नाही काय शेती तुला काय वाटलं काय शेती दाखा करू हे बघ माझ्या बायकोने बघ कस पंप लटकावला हे बघ स्कूल 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 चले हम बाई असं दप्तर मी शाळेत लटकवलं होतं आता असं वाटत दप्तरच लटकवलंय हे बी दप्तर द्या दप्तर राहू दे तुमच्याकडे पण आता चांगला आता कोमल तू लय माझ्या वाटलं जाऊ पंप भरून दे ना तुला मग कळ ती बादली सरली दे आता लय हलकं वाटत आहे मला तू कळ ना आता पंप एकदा औषध भरलं पंपात मग कळन तुला अगं बाया सटकलं ना बेल्ट तुटला काय दप्तराचा दप्तराचा बेल्ट तुटला असं लटकाव हा घाल त्यातून आत हो नाही ना लटकून हा लटकला मी माझ्या सासूला पंपच मारून दाखवते त्यांना काय वाटलं मला पंप मारता येत नाही मला येत असतंय सगळं 12वी शिकले 12वी आणि दिवस सलाईन लावायची वेळ जरी आली ना तरी चालन पण मी आज पंपच मारून दाखवते आपलं काम कसं असतं खटक्यावर बोट जागेवर पलटी हा विषय लय गंभीर आहे चला मग कोमल तुझं शाळेत चालली डबा बिबा घेतला का नाही तुला संग मला तर फिलिंग येऊ राहिले शाळेत चालले भाऊ डबा घ्यायला पाहिजे होता हो मस्त शेतात बसून खाल्ला असता दुपारची सुट्टी कशी होती तसा शेतातली माझं वेगळीच असते नाही का नाही हा ना लय भारी वाटत आहे पप्पा म्हणते तुम्हाला लय भारी वाटतंय पण एकदा का कामाला लागले ना मग कळत आहे शेतकरीला किती कष्ट करावे लागत आहेत हाय ना पप्पा जाऊ जाताना तेव्हा कळत म्हणते ते पप्पा तुम्हाला काय असते मजा तिथे संत्र पिकलेत पिलूस पप्पा तिथं काय बघा संत्रे पप्पा तिकडे हुरडा बिरडा आहे का हुळा आपण तिथून हरभरा आणू कोमल चिंच किती मोठं झाड तुला चिंच आवडत ना चला मस्त तिथं खाल्ल्यात मी कालच खाल्ल्या बाय हा तुला भामटी रे एकटीच खाती मला ठेवायचं नाही पिलूस पप्पा तिथे बघा ना किती संत्रे पिकलेत एकदम पिवळे जरीत मग आता चोरी तिकते संत्र तू तर लय खादाड आहे भो तुला काय दिसन तू तर मका खायला कमी करत नाही दिसली तर हो तुम्हाला नाही कळत धर्म आहे तो असं तर कधी देत नाही गोडी गोडीत आपण आणायच चोरून त्याला काय होतंय तू खायचेच का हा खायचं एक दोन घे लय नको चोरू अहो त्याला कंपाऊंड बी नाही चला ना जाऊ मित्रच आहे मुराळीत पप्पा चला मग काय टेन्शन नाही भाई दसका डबक खाली घुसत्या पायात मला खायचं अरे तू अशी डखाळ्या म्हणजे कोण चलू राहिली पळू राहिली जमा जरा एवढं ते संत्र काय पळून जाणार काय मला आवडत असं ताजं ताजं फळ खायला पॉपकॉर्न करायला घ्यायचे काय बघा आता ये कम पडलं तुला पॉपकॉर्न वेगळ्या शेंगा येत लय हायब्रिड येत वाटतंय आहे ना हो म्हणूनच तशाच लाल 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 हायब्रिड लाल याला म्हणतात गाईस शिकवामध्ये इतकी खादाड आहे ना तिला काही कमी पडत ती आता ना आता पुढे बघू आता काय काय दिसतंय तिला खायला मलाच कळणार आता कोणाचं काय चोरी ती घरी किती भांडणं आणि आज काय माहिती हो पप्पा किती सारे संत्रे येतो बादलीत भरू काय बादली भरकन तीच फवारा मारायचा आपल्याला पत्रात बांध जुन्या पद्धती सारखं आपलं फेकून मारेन मी आता कोणाला देऊ काय करू त्याचं फवारा मारायचं काही नको करू गोड बोलू नको मी मारणार नाही फवारा तुलाच मारावं लागणार लय जड झालंय ते काहीच सांगू नको तू तिथे शायनिंग कशी आणली मम्मी समोर माहिती चौक घातली तू मला जर प्रेमाने म्हणली असती साईडला येऊन पहिले पप्पा तुम्ही पंप मारा तर मग मारले असते नाही पण तू किती हवेत ना तू दाखवू राहिली सासूला सुनाला आपलं सॉरी सासूला लय फुगीर पण केलं मी मग आता लय जड हो राहिलंय अबे निभाव तुम ने बोला तुम निभाव पप्पा आवाज देऊ राहिले तिकडे बाजल चल लय नको तोडू चला किती संत्र का खात नसते ना त्यांनी खायला केलं की काय केले विटॅमिन सी लय असतं ना एवढं जवळ बाग आहे माझ्या तरी खात नाही राव मी कोमल तुला गोरी होशील काय संत्र खाऊन विटॅमिन सी म्हणलं तशी तशी तू काळीची बर का कोणी काय जरी म्हणलं तू काळीची हा मी काळीच आहे राहू द्या हम काले तो क्या हुआ दिल वाले हा पप्पा आलो 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 हॅलो तुम्हाला खायचा का पप्पा संत्रा लय जड झाले बाई दप्तर मोकार घेतलं ग बाई लय फुगीर पण केलं मोकार लय शायनिंग मारी बघू इकडे बघू कधी कधी फुगीर पण वाया जात बाई चला चल जरा पाटा
पायाखाली मुंग्या मारतोय. राम राम मंडळी, बघा हे आता आमची शेत पावली वाट कशी आहे. सगळा चिखल, कुठं काटे कुपाटे. शेतकऱ्याचं आयुष्य लई कठीण असतं माहिती का. आम्हाला काय डांबरी का काय नाही, असंच बांधावरून जावं लागत आहे चलत. कुठं काटा घुसतोय, कुठं इच्छू काट्याचं भेव. सोपं नाही शेतकरी जीवन सोपं नाही अजिबात. कस काय घसरून पडन. मी लहानपणापासून जी वाट माझी पाठ आहे मी पडन भाई. पण तुम्हाला सांगतो म्हणजे पुढल्या भविष्यात म्हणजे पुढल्या काळात शेतीला इतकं महत्व येणार आहे ना. हा गिन्नी नाही ती कोमल ऊस आहे. तर डोक्याला किती लावायला गाजऱ्यावानी. मला वाटलं गिन्नी आहे. मी रोज आपल्या खिडकीतून बघत असते. मला लय आवडतं बाई. पप्पा ये खाजत नाही ना त्याने. वाव पिलूस पप्पा आय लव्ह यू. अयो इकडे कुठं ऊसात प्रेम. चल परपोज मारला मी तुम्हाला. हाय का असं फुल कोणत्या तरी बगीच्यात सांगा मला. कोमल आपल्याला घासाची भाजी घे ना. मला लय आवडते भाऊ. यात खुडू आपण. आपल्याला कोण आणत नाही माहितीये का. घासाची भाजी लोक का खुडून देत नाही. वरण शेंडे खुडले का काय होतं ते येत नसतं. त्यामुळं काय करायचं माहितीये का, डायरेक्ट इळा घ्यायचा आणि घास कसा कापितो तशी मेथीच्या भाजीने घास खालून कापून चला. न्यायचा. हुशार मॅडम चला. हुशार हाय का काय माहिती. चला मग फुटत होते खालून माहितीये का. मग टेन्शनच नाही ना. शेंडे खुडल्यावर येत नाही ना. तर गाईज कोमल दमली पंप घेऊन मोकळा पंप घेऊनच दमलेली. आता बघू पुढं काय होतंय. हिला जड पंप सहन होतोय उचलतोय का नाही होतोय काय माहिती. आता शांत पण तले आणले मम्मी समोर. मी आले फवारा मारून अमुक तमुक. पप्पा मी कोमल तिघं चालू फवारा मारायला. लय मोसंबी यांची आंबट आहे. मस्त मी नाही येडा ते संत्रे संत्र आहे होय. मग पिलूस पप्पा हो तुम्हाला माहितीये का आम्ही लहानपणी काय करायचो. काय. हे बघा आता आम्हाला भावल्या खेळायला नसायच्या ना. हा तर आम्ही काय करायचो मग काय अशी तोडायची बर का. हा आता ही भावली त्याला इथे नाक डोळा करायचा आणि जे केस आहेत का भावलीचे भावलीचे केस जशी वी निघाला. खरं तसं दिसतं रे. दिसत की नाही. मग भावली दिसते ना मोकळे केस. मग आम्ही काय करायचो ह्या मक्याची अशी ना वी निघालायचो हा 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 आणि त्याला रबर लावायचो. हा का. हा आणि तिच्यासोबतच खेळायचो. जुना काळच भारी होता. आता काय नाही राहिलं. हा ना बाई काहीच नाही राहिलं आता पहिल्यासारखं काय राहिलं. बरं चल आता आपण आलोय वावरात. आपलं फवारा मारतो लय ऊन होते परत. चल चला. हे बघा विहिरी घातली. हे बघा किती छान वाटतंय. चला मग आता फवारा मारून घेऊ. पप्पा गेले पुढं. ते बघा हे पप्पा आपल्या पुढं पुढं. काय भारी मका आली बाई. आता तुझी खरी मजा ना कोमल. इधर तू लय मजा केली पण आता तुझी खरी मजा आत्ता आहे फवारा मारायला. तुम्ही मारा ना फवारा. शक्यच नाही भाई. तू तिथं जर प्रेमान 2 शब्द म्हणले असते ना पिलूस पप्पा मग आम्ही आता हसून काय फायदा नाही. आता प्रेमान बोलून फायदा नाही राहिलेला. मारा ना. हा मोकळाच किती जड लागलाय. मला उचलन का बघायचं आता. उचलून बघायचा. पप्पाला काय भेटलंय. संत्रा खावराले पप्पा. बघू ना आता उचलतो का. चला घ्या. हा म्हणा ऍक्शन. आपलं पाणी भरायचं. लाईट गेली काय आली. अरे येडा दुताळाचे वय सगळं भिजलंय. तो जीवर आला पंप मारता म्हणून तू नाटक गेले आहेत काही म्हण. भिजले त्याचं काय नाही तुम्हाला. पंप मारत चाललंय कधीच. आता काय करू कपडे बी नाही आणले बदलायला. इथं फवारा मार मस्त कोणी वाळून जाशील. चल घे फवारा चल. आता काय करू सर्दी होईल मला. काही नाही होत. सर्दी बिर्दी काही नसतं होत. आता काय कारण देऊन उपयोगच नाहीये. आता पंप मारावाच लागेल मला. पिलूस पप्पाला एवढी लाडी गुडी लावली तरी पंप मारा ना. आता काय सासूला एवढं फगीर पण करून आले सास समोर. पंप मारावाच लागेल मला. चला आता औषध तयार करू पंपाची. परत नको भिजू आता. कमी करा ना.
काय करू नाही पप्पा आता काय करू येडत होता बघतोय. थोडं कमी वाढव ना थोडा. थोडा कसा आता कोण मागे हा, बस. अरे बाप याला तर लय प्रेशर आहे पप्पा हात लावून पडे कोण बांधे. हा असं धर. बरे कशी बायको आणले जाऊ घरून. हा बरं ती भरली 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 एक हाताने बंद करावं लागेल. छोट उचलली ती पण बंद करा आली पण भरली 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 तर बाबा बस का हात काढायला बंद. हा अंगास शिकली शिकली माझी सून बाई. भरली मी आता कोमल आधी पंप धुवून घे. टकमान त्याच्यात बस झालं इसवून टाका आता. लय छान आहेत तुम्ही माझ्याकडून सगळं काम करून घेऊ राहिले हा? अरे आज मग खुशी दिवस आहे माहितीये का. इतनी खुशी क्या बताओ तुझे. अले अले टाक पाणी खाली. मोकळं उचला ना मला टाक खाली. असं काय भरलं याच्यात बॅटरी आहे काय बस झालं बाप्पा. नको होते. टाका जाऊ, चल. आज काय खरं नाही आज मग पिट्टा पाडणार भाई तू सांग मी तुला 3 सालांना लावायची तू 2च म्हणली पण मी 3 लावीन पण कोणच पंप मारून घेईन आज. देशान आहे तुम्ही आई ग लय जड आहे हो खरंच लय जड असतोय पंप. आता दप्तर तर लय जड झालंय. अगं बाया 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 काय खरं नाही वाकली मी अगं पंपातच बिलच बापा आता नाही घ्या ना याला तर बंदच नाही. अगं बाया 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 आता दोन्ही दप्तर लागले. अरे बाप कुठं जायचं इकडे वावरतून कुठं कसं चालू कर पंप मध्ये. थांब. लय शान पण मरून आले आता काय खरं नाही ग बाई. अरे 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 सरळ चल अरे चल सरळ. असं मारायचा का हा आता काय बाई मारावंच लागेल मला पंप. अले अले तिला अले अले चल. येतंय का जमतंय. अयो प्लीज पापा मजा तर येऊ राहिली पण लय जड आहे हो. मला जर असं अर्धा एक एक भरून दिला तर माझी नाही पण अख्खं दमान चल तू काय रनिंग करू राहिली काय. पण जड किती लागत आहे तुम्हाला काय. माझ्या सासूने कोथंबीरच्या बुचके लावलेत बाई मध्ये मध्ये नाही चावतंय. एवढं वावर मारतोय बघ तुला अख्ख. अयो, एवढं? हा तुम्ही मारायचं. मी नाही मारित मी नसतो मारित आता. मी नाही मोकळी मी सांगेन घरी की मी मारला म्हणून. तुम्ही मारा मी सांगेन मी मारला. नाही शक्य नाही ही गोष्ट शक्य नाही भाई. तुमचा प्रेम कांदे बघ खाली कांदे तुडू नको. पप्पा तुमचं प्रेम नाही राहिलं माझ्यावर. तो प्रेमासाठी मी आज भांडे घासीन पण पवारा नाही मारू शकत भाई. हा. लय छान आहे भांडे घासून आले मी. म्हणून तर म्हणलं मग भांडे घासीन. खरंच तुमचं प्रेम नाही राहिलं हो बाई. आई गं, बापरे. आता निघला ना बंद. यो. बंद निघला लाव ना बंद कर वायाचा लावू शकते. हा बसावला चला. शेतकरी राजाची राणी मी होणार ग आणि झाले ग. बघा गाईज मी किती रान मारलंय इथून तिथपर्यंत सगळं मी फवारा मारलाय. मी करून दाखवीन. माझं बी नाव कोमल सातपुते. मनात जिद असेल ना तर माणूस काही करू शकतो. आज बघितलं ना एवढा जड पंप मी मारलाय. एवढा अख्खं शेत 1 एकर फवारा केला मी एकटीने. हा जिद्द लागते माणसाला. मुंगी चावली इकडे बाहेर ये मग. शाळेत दप्तर घेऊन जायचा कटाळा यायचा आणि आज माझ्यावर जबाबदारी पडली म्हणून आज मी डायरेक्ट 30 किलोचा पंप पाठीवर घेऊन सगळा पंप मारलाय. का की मला माझ्या कांद्याची काळजी आहे म्हणून. संसार शेठ संसार जबाबदारी माणसाला करायला भाग पाडती. हा केलंच ना मी शेवटी आहे ना पिलच फक्त. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा.
थोड्याफार जरी तोंडावर हसू आला असेल ना तर कमेंट मध्ये सांगा येस म्हणून. चला बाई घ्या आता यो पंप धरा. ते मोकळा पण तूच घेऊन जायचा, मी नसतो नेत. धरा मारा मोकळा बी मस्त जड आहे त्यो.